नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतीची ई पीक पाहणी अजून झाली नाही का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण 24 मे 2026 नंतर तुम्ही स्वतः नोंद करू शकणार नाही आणि जर नोंदणी राहिली तर नुकसान भरपाई, पीक विमा आणि सरकारची योजना मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, शासनाने यावर्षी पीक पाहणी 2 टप्प्यामध्ये जाहीर केले आहेत. पहिला टप्पा आहे 8 एप्रिल 2026 ते 24 मे 2026 तुम्ही स्वतः मोबाईलवरून ई पीक पाहणी करू शकता. दुसरा टप्पा आहे 25 मे ते 8 जुलै 2026 उशिरा झालेल्यांची नोंदणी तलाठी किंवा सहाय्यक करतील. पण लक्षात ठेवा, स्वतः केलेली नोंदणी सर्वात सुरक्षित आणि फायद्याची असते. या ई पीक पाहणीमध्ये तुम्ही सध्या उभी असलेले उन्हाळी पिके आणि विहीर किंवा बोरवेल, पडजमीन यांची नोंदणी सातबाऱ्यावर करू शकता आणि फळबाग आणि बहुवार्षिक पिके जर यापैकी काही नोंद बाकी असेल तर ही शेवटची संधी आहे. आता सर्वात महत्त्वाचा, अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास मदत मिळते. सातबाऱ्यावर नोंद नसल्यास अनेक योजना मिळत नाही. विमा मिळवण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, अजिबात उशीर करू नका. 25 मे आधीच आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी पूर्ण करा. तुम्हाला जर मोबाईलवर नोंदणी कशी करायची स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावर एक व्हिडिओ बनवून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.